नमस्कार मंडळी. आज आपण पांढऱ्या शुभ्र कापसासारख्या मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडल्या कशा करायच्या ते पाहणार आहोत. या इडल्या थंड झाल्यावरही अशाच मऊ लुसलुशीत राहतात आणि अगदी स्पंजसारख्या ह्या इडल्या बनतात. तर त्या कशा बनवायच्या ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी इथे 4 पेले रेशनिंगचा तांदूळ वापरला आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता, फक्त त्याचा भात चिकट नाही झाला पाहिजे. त्यानंतर 1 पेला मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहेत. डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पुरेसे पाणी टाकून 7 ते 8 तास भिजत ठेवलेलं आहे. आता डाळ तांदूळ वाटण्याच्या आधी मी इथे 1 पेला पोहे धुवून भिजवून घेतलेले आहेत. पोहे हे व्यवस्थित भिजलेले असले पाहिजे. आता तांदूळमधलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे, पण डाळ भिजवलेलं पाणी आपण वाटणामध्ये वापरणार आहोत. त्यासाठी इथे मी एक टीप सांगते. हे पाणी वाटायला घेण्याच्या आधी कोमट गरम करून घ्यायचं आहे. फार गरम करायचं नाही आहे, अगदी बोट बुडेल इतकं गरम करायचं आहे. आणि वरती जर तुम्हाला एक्स्ट्रा पाणी लागलं तर तेही गरम करून घ्यायचं आहे. थंडीच्या दिवसामध्ये पीठ फर्मेंट करण्यामध्ये ही टीप जी आहे ती खूप उपयोगात येते. आता सुरुवातीला मी उडदाची डाळ आणि पोहे एकत्र वाटून घेतलेले आहे. याची पूर्ण बारीक पेस्ट करायची आहे. त्यानंतर तांदूळ वाटायला घेतलेले आहे. तांदळाची पूर्ण पेस्ट न करता तांदूळ जाडसर वाटायचं आहे किंवा रवाळ टेक्स्चर जे म्हणतो ना आपण, तसं वाटायचं आहे, दाणेदार. त्यानंतर एका उंच डब्यामध्ये हे सगळं पीठ काढून घेऊन हातानेच एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. आपल्या हाताच्या उभेने देखील पीठ फर्मंट होण्यासाठी खूप मदत होते. आता पीठ छान फेटून झाल्यानंतर त्याला झाकण लावून लहान मुलांचं जे उबदार ब्लँकेट असतं त्याच्यामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये कुठलीही एखादी उबदार चादर असेल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे गुंडाळून रात्रभर ठेवायचं आहे. याच्याने आपले जे पीठ आहे त्याला छान ऊब मिळते आणि पीठ खूप छान फर्मेंट होतं. आता हे पहा, दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते पीठ कसं फर्मेंट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप सारे बबल आलेले आहेत आणि जेवढं आपण पीठ वाटलं होतं त्याच्या दुपटीने पीठ फुगलेलं आहे, म्हणजे ते छान फर्मेंट झालेलं आहे. हे पहा, पीठ अगदी हलकं झालेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे आणखी 5 मिनिटं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. म्हणजे त्यानंतर इडलीच्या कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि इडलीच्या ज्या प्लेट्स आहेत त्याला हलकं हलकं तेल लावून त्याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं गॅसच्या फुल फ्लेमवरती या इडल्या शिजवून द्यायच्या आहेत. इडलीचा कुकर गार झाल्यानंतर इडल्या काढून घ्यायच्या आहेत. या रेसिपीचा फुल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्यामध्ये सगळी प्रोसेस मी सविस्तर सांगितलेली आहे. त्याचबरोबर काही टिप्सही सांगितलेल्या आहेत. त्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही असं पीठ फर्मेंट कराल तर 100% तुमच्या इडल्या